आज आपण लोकप्रशासनाविषयी माहिती पहा. लोकप्रशासन म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी जे प्रशासन केलं जातं, लोकांच्या हितासाठी जे प्रशासन केलं जातं, त्याला लोकप्रशासन असे म्हटलं जातं. हे लोकप्रशासन हे अत्यंत पूर्वीच्या काळापासून सुरू असलेलं आपल्याला दिसून येतं. आधुनिक राजकीय संस्थेमध्ये तर प्रशासन याला अत्यंत महत्त्व आहे. हे लोकप्रशासन फार पूर्वीच्या काळापासून अस्तित्वात असलेलं आपल्याला दिसून येतं. लोकप्रशासन म्हणजे काय? तर सुसंघटित व नियोजनपूर्वक कार्य करणे, हे याला आपण सर्वपणे लोकप्रशासन असं म्हणतो. हे एक सांघिक स्वरूपाचं कार्य असतं आणि संपूर्ण प्रशासनाच्या आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीनं हे कार्य केलेलं आहे असं आपल्याला सर्वपणे म्हटलं जातं. तर लोकप्रशासन हे आधुनिक राजकीय व्यवस्थेचा कणा आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. लोकप्रशासनाचा अर्थ काय? तर लोकप्रशासनाचा अर्थ असा होतो की शासन संस्थेच्या निरनिराळ्या विभागामार्फत पार पडत असलेल्या सर्व कामांचा समावेश हा लोकप्रशासनामध्ये होत असतो. म्हणजे शासन संस्थेच्या निरनिराळ्या विभागामार्फत पार पडत असलेल्या सर्व कामांचा समावेश हा लोकप्रशासनात होतो. तर लोकप्रशासनाची व्याख्या ही वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या केल्या आहेत. तर प्रोफेसर एल डी व्हाईट यांच्या मते लोकप्रशासनात अशा सर्व कृती व कार्यांचा समावेश केला जातो की ज्याचा उद्देश सार्वजनिक धोरणाची पूर्तता किंवा अंमलबजावणी करणे हा असतो. म्हणजे सार्वजनिक धोरणांची पूर्तता किंवा अंमलबजावणी करणारी जी काही कामं आहेत त्या सगळ्यांचा समावेश हा लोकप्रशासनामध्ये होतो. तर वुड्रो विल्सन यांच्या मते कायद्याची तपशीलवार आणि पद्धतशीरपणे कार्यवाही करणे म्हणजे लोकप्रशासन. कायद्याची तपशीलवार आणि पद्धतशीरपणे कारवाई करणे म्हणजे लोकप्रशासन, असा लोकप्रशासनाचा अर्थ वुड्रो विल्सन यांनी सांगितलेला आहे. तर लोकप्रशासनाच्या विकासाचा जर का विचार केला तर लोकप्रशासनाच्या विकासाला सुरुवात ही 1812मध्ये फ्रेंच विचारवंत चार्ल्स जीन बोनिन यांनी लोकप्रशासनाची तत्त्वे हा पहिला ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर लोकप्रशासन या शब्दाचा वापर हा सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. हे जरी खरं असलं तरी लोकप्रशासनाच्या विकासाचे दोन कालखंड हे महत्त्वाचे मानले जातात. 1940 पूर्वीचा कालखंड आणि 1940 नंतरचा कालखंड. 1940च्या पूर्वीचा जो टप्पा आहे, कालखंड आहे, याच्यामध्ये टेलर, हेनरी फ्यॉल, लुथर गुलिग आणि विलोबी या 1940 पूर्वीच्या विचारवंतांचा समावेश होतो. यांनी याबाबत असे विचार मांडले की राजकारण आणि प्रशासन ह्या दोन बाबींना संपूर्णतः एकमेकापासून त्यांनी विभक्त केले. त्यांच्यामध्ये प्रशासन आणि राजकारण यांचा काही संबंध नाही. त्यांच्यामध्ये धोरण निश्चित करण्याचे कार्य राजकीय तर त्याची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासकीय स्वरूपाचे असते. ही दोन्ही कार्ये वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत असे सांगून त्यांनी प्रशासनाच्या व्यावसायिक, तांत्रिक आणि शास्त्रोक्त पद्धतीवर भर दिला. त्यामुळे लोकप्रशासन या विषयाला एक स्वतंत्र व वेगळा अभ्यास विषय म्हणून मान्यता मिळण्यास सुरुवात झाली. हा कधीचा आहे? 1940 पूर्वीचा कालखंड. 1940 पूर्वी लोकप्रशासनाच्या अभ्यासातील दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मितव्ययिता व कार्यकुशलता या गोष्टींना सर्वात महत्त्वाचे मानले गेले. या दोन बाबींचा विचार करून त्या काळातील विचारवंतांनी अनेक सिद्धांत मांडले. 19व्या शतकाच्या शेवटी अमेरिकेत सुरू झालेल्या जी एक चळवळ आहे, जो अभ्यास आहे, त्या अभ्यासामध्ये अशा विविध शास्त्रशुद्ध व्यवस्थापन चळवळींचा समावेश होता. हेनरी आणि टेलर यांच्या शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाच्या चळवळीत शास्त्रोक्त विचारांना प्रशासनशास्त्राच्या लेखकाकडून व्यापक प्रमाणात मान्यता मिळाली. त्यामुळे राजकारणापासून वेगळे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या स्वतंत्र शाखा म्हणून मान्यता प्राप्त करणाऱ्या लोकप्रशासनशास्त्राला या चळवळीमुळे शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देणे शक्य झाले. प्रशासनाला एक यांत्रिक व वैधानिक स्वरूप यामुळे प्राप्त झाले. जगभर सर्व ठिकाणी अशा सर्व परिस्थितीमध्ये उपयोगी पडतील अशा तत्त्वांचा व शास्त्रशुद्ध पद्धतीचा शोध सुरू झाला. लोकप्रशासन व संघटनेचे नवनवीन सिद्धांत शास्त्रोक्त पद्धतीने मांडण्यात आले. या सिद्धांतावर विलोबी, व्हाईट इत्यादी विचारवंतांनी पुस्तके लिहिली व लोकप्रशासन हे यांत्रिक, शास्त्रशुद्ध व व्यापक शास्त्र बनत गेले. यांत्रिक व शास्त्रोक्त अभ्यासात प्रशासन यंत्रणेच्या कार्यक्षमतेला सर्वात महत्त्वाचे मानले गेले.
आणि व्यक्तीलाही इतर साधनाप्रमाणे एक साधन असे मानले गेले. हा झाला 1940 पूर्वीचा टप्पा. 1940 नंतरचा जो टप्पा आहे तो वेगळा आहे. पारंपरिक लोकप्रशासनाच्या स्वरूपात 1940 नंतरच्या कालखंडात वेगाने बदल घडून येण्यास सुरुवात झाली. या कालखंडामध्ये यांत्रिक दृष्टिकोन व्यक्त होऊ लागला, नवीन विचारसरणी उदयास येऊ लागल्या, लोकप्रशासनाचा अनेक शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यात येऊ लागला. मानसशास्त्राच्या परिशीलनाने हे बदल घडवून आणण्यामध्ये एक महत्त्वाची कामगिरी बजावली. आधुनिक लोकशाही राज्यात धोरण आखण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांवर असली ते राज्यकर्त्यांच्या अज्ञानामुळे मंत्र्यांना पावलोपावली आपल्या खात्यातील निशाण, अनुभवी व कुशल प्रशासकाची मदत घ्यावी लागते. एवढेच नव्हे तर आज राज्याची धोरणे प्रशासकच ठरवतात असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. 1940 पूर्वी लोकप्रशासन विचारवंतांचा जो समज होता की धोरण ठरवणे व त्याची अंमलबजावणी करणे या दोन्ही गोष्टी एकमेकापासून अलग आहेत, याचा हा विचार आज चुकीचा ठरला आहे. परिणामी राजकारण व लोकप्रशासन या दोन्ही बाबी परस्पर पूरक आहेत, त्यांना एकमेकापासून वेगळे करता येत नाही हे आज सर्वमान्य झाले आहे. आणि त्याच ह्या दोन्हीमध्ये बदल हा झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचा ॲक्च्युली लोकप्रशासनाच्या विकासाचे एक 5 टप्पे पाडले आहेत. 1887 वुड्रो विल्सन यांनी प्रशासनाचा अभ्यास असा लेख लिहिला व राजकारण व प्रशासन याच्यामध्ये त्यांनी फरक केला हे आपल्याला माहीत आहे. 1919 फ्रँक जो बुडवून यांनी राजकारण व प्रशासन हा ग्रंथ लिहिला. हे 1940 पूर्वीचे कालखंड आहेत. 19 नंतर लोकप्रशासन विकासात दुसरा कालखंड आहे. या कालखंडात लोकप्रशासन विकासाला सुवर्णकाळ म्हटले जाते. तर याच काळामध्ये लोकप्रशासनाच्या सिद्धांताचा व तत्वांचा स्वीकार या काळामध्ये केला गेला. याच काळात लोकप्रशासनाला तात्विक बैठक ही प्राप्त झाली. तिसरा जो कालखंड आहे ते 1938 ते 1947 पर्यंतचा आहे. हा कालखंड लोकप्रशासनाच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून आव्हान देणारा कालखंड होता. कारण याच कालखंडामध्ये रॉबर्ट डहाल यांनी लोकप्रशासन हे तुलनात्मकदृष्ट्या शास्त्र ठरत नाही असे मत मांडले. त्यांच्या मते लोकप्रशासन हे तुलना शास्त्र नाही तर एक राज्यशास्त्राचा एक हे आहे, सामाजिक शास्त्राचाही दर्जा त्यांनी दिला नाही. त्यामुळे हा कालखंड थोडा संकटाचा होता. तसं चौथा जो कालखंड आहे तो जास्त संकटाचा कालखंड मानला जातो. कारण या कालखंडात लोकप्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली व लोकप्रशासनाला राज्यशास्त्राची शाखा मानली गेली. पुढचा जो 5वा कालखंड आहे 1951 नंतरचा, त्यानंतर मात्र लोकप्रशासनाला एक चांगल्या प्रकारचा शास्त्रीय गती आलेली आपल्याला दिसून येते. या कालखंडामध्ये सिद्धांत आणि तत्वाचा वापर पुन्हा सुरू झाला. लोकप्रशासनात सामाजिक शास्त्राचा दर्जा मिळाला. नवीन विचारप्रवाह मांडण्यात आले. 1971 फ्रँक जे मॅरिने यांनी संपादित केलेल्या टुवर्ड्स ए न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, वाल्डो यांनी संपादित केलेला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन टाईम ऑफ टर्ब्युलन्स या 2 ग्रंथामुळे मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आणि लोकप्रशासन एक शास्त्र म्हणून उदयास आले.